Hi friends, hello. The last lecture we have studied one of the poem of 12th standard, Indian Weaver, composed by Sarojini Naidu. Today we are going to study about one of the 2.3rd poem under the title of, we know better, 2.3rd, The Inchcape Rock, that is composed by Robert Southey. My dear friends, The Inchcape Rock, this is the title of our poem. Actually, we know better there are so many types of the poetry. And under the types of the poetry, we know better such types of the poetry as like lyrical ballad, sonnet, elegy, monologue, dramatic monologue, soliloquy. These are the such types of the poetry. And our poem, that is Inchcape Rock, come under the title of ballad. Actually, we know better the B-A-L-L-A-D, ballad. What is meant by ballad? Ballad is one such types of the poetry where the poet composes a variation of the poetry, especially that is valorous, that is for the courageous persons, that is a depiction or narration narrated by the poem in such poetry, that is called ballad. खऱ्या अर्थाने मित्रांनो, इंचकॅप रॉक ही जर कविता बघितली तर ते कवितेच्या प्रकारामध्ये असणारं जे बॅलड आहे, ज्याला आपण खऱ्या अर्थानं मराठीमध्ये पोवाडा म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे सर्वश्रुत आहेत आणि जशा पद्धतीने एखाद्याच्या असणारी योद्ध्याची शौर्य गाथा जिथं त्या ठिकाणी मांडली जाते त्याला खऱ्या अर्थानं इंग्लिश लिटरेचरमध्ये बॅलड म्हणतात आणि आपणच त्याला खऱ्या अर्थानं पोवाडा म्हणतो. ऍक्च्युअली ही जी कविता आहे ती आपण बघणार आहोत. या कवितेमध्ये प्रथमतः काय आहे सांगितलंय, याच्यामध्ये देर आर मेनली टू कॅरेक्टर्स, वन ऑफ द अबाउट आर्थर बॉक अँड सेकंड वन इज दॅट इज रॉल्फ रोअर. हे दोन महत्वाचे कॅरेक्टर्स आहेत. याच्यामध्ये फक्त एकच सांगले, इट इज अ व्हेरी लॉंग नरेटिव्ह पोएम निवर 17 स्टांजाज. खऱ्या अर्थानं 17 असणाऱ्या कडव्यांची ही कविता आहे. आपण कविता लाईन बाय लाईन बघणार आहे, पण बिफोर दॅट वी आर गोइंग टू स्टडी अबाउट द पोएम, अबाउट द पोएट्री, अबाउट द पोएट. लेट अस बिगिन विथ, लेट स्टार्ट. बघूया काय सांगितलंय. रॉबर्ट साउथी, born on 1774 and died on 1843. He was born in Bristol, England. He was a son of the draper, educated at Westminster School and Balliol College of Oxford. या ठिकाणी सुरुवातीला असणारे कवीचं शिक्षण आणि त्यांच्या असणारे फॅमिली बॅकग्राऊंड या ठिकाणी सांगितले. काय म्हणलेले बघा, ही वॉज बोर्न इन ब्रिस्टॉल इन इंग्लंड. इंग्लंडमध्ये ब्रिस्टॉल या नामांकित असणाऱ्या मेट्रोपोलिस सिटीमध्ये जन्मलेले असणारे रॉबर्ट साउथी आहेत. वॉज द सन ऑफ अ ड्रॅपर. आणि कुणाच्या घरी जन्मलेत, कुणाच्या त्या असणाऱ्या सन आहेत, कुणाचा मुलगा आहे तर सन ऑफ अ ड्रॅपर हु सेल द गुड अँड दॅट इज ड्राय द क्लोथ्स. यांच्या घरी तो जन्मलाय. त्यांचं शिक्षण वगैरे आपण पुढे बघितलेलेच आहे. ही वॉज अ पोएट ऑफ द लॉरेट ऑफ द इंग्लंड. आता बघा एक ठिकाणी सांगितलेलं आहे, खऱ्या अर्थाने इंग्लंडमध्ये सुप्रसिद्ध असणारे खऱ्या अर्थाने कवी 1830 to 1843, दॅट इज अ स्पॅन लाईफ टाइम. आणि खऱ्या अर्थानं कवीचा कालखंड आहे 1813 ते 1843. सम ऑफ इज शॉर्ट पोएम्स लाईक द स्कॉलर, द बॅटल ऑफ बेलियम, The Bishop Hatto, The Inchcape Rock, etc. are very popular with the school children. आणि खऱ्या अर्थानं लहान मुलांना या कविता त्यांच्या खऱ्या अर्थानं नामांकित आहेत, पॉप्युलर आहेत, फेमस आहेत, हे आपल्याला सांगता येईल. बघूया इंचकॅप रॉक म्हणजे काय. सुरुवात करतोय. द इंचकॅप रॉक इज अ बॅलड. जस्ट नाउ ऑलरेडी आय एक्सप्लेन व्हॉट इज द मिनिंग ऑफ द बॅलड. मी आताच बॅलडचा अर्थ तुम्हाला सांगितला. खऱ्या अर्थानं बॅलड म्हणजे काय तर हे त्याच्या अंबाला म्हणजे पोवाडा आहे. It is the story of the 14th century attempted by the abbot of Aberbrothock, that is to install the warning bell on the Inchcape. आणि काय आहे हे 14th century 14व्या शतकामधली असणारी कथा आहे. आणि ती कथा कोणाची आहे, who has attempted by, ज्यांनी प्रयत्न केला, abbot of Aberbrothock. अबॉट आपल्याला माहित आहे, अबॉट ऑफ द Aberbrothock हे त्यांचं नाव आहे. अबॉट म्हणजे धर्मगुरू, who especially lived in cathedral or church dominated by that person, that is called abbot. त्याला आपण धर्मगुरू म्हणू शकतो. आणि खऱ्या अर्थाने धर्मगुरूने काय केलेलं होतं, Aberbrothock या धर्मगुरूने एक त्या ठिकाणी असणारी धोक्याची घंटा सूचना देण्यासाठी समुद्रामध्ये, पाण्यामध्ये त्या ठिकाणी फ्लोटिंग तरंगती बसवण्याचा प्रयत्न केलेला होता. टू इन्स्टॉल द वॉर्निंग बेल. आणि काय होतं, इन्स्टॉल केलेली होती. टू गिव्ह द वॉर्निंग बेल फॉर द सेलर हु केम बाय द सेलिंग देअर बोट. ज्या वेळेस खलाशी नावाडी आपली नाव वलवत ज्या वेळेस त्या खडकाकडे येतील आणि त्यांची झाल त्या खडकाला
टक्कर देऊ नये, थडकू नये आणि त्याचा अपघात होऊ नये याच्यासाठी घंट्याची सूचना देणारी सूचक वजा इंच कॅप रॉकवर असणारी बेल त्या ठिकाणी अडकवलेली होती. त्यांनी कसं सांगितले बघा, ऑन द इंच कॅप ऑर नोटोरियस इन साऊंड स्टोन दॅट इज रिप अबाउट 11 miles दॅट इज 18 kilometers ऑफ द ईस्ट कोस्ट ऑफ एंगस. एंगसच्या पासून आतल्या बाजूला जवळपास 11 मैल म्हणजेच 18 किलोमीटर अंतरावर ही धोक्याची घंटा सूचना देण्यासाठी त्यांनी टांगलेली होती, बसवलेली होती. स्कॉटलँड नियर द डंडर अँड फाईन occupied by the Bell Rock Lighthouse. जसं आजही आपल्याला माहित आहे, when the ships that are directionless in the water of the ocean at that time we know better. आपल्याला सुद्धा माहित आहे, जर एखादी भरकटणारी एखादी जहाज ज्यावेळेस पाण्यामध्ये दिशा नसते त्याला दिशा देण्याचं काम जर खऱ्या अर्थानं कोण करत असेल तर लॅम्प पोस्ट असतात आणि त्या लॅम्प पोस्ट दिसल्यानंतर तो खलाशी त्याच्या दिशेनं आपली त्या ठिकाणी नाव वलवत नेतो. खऱ्या अर्थानं त्याचंच काम या असणाऱ्या इंच कॅप रॉकवर बसवलेली होती, ती म्हणजे बेल. हे कोणी केलं होतं? अबॉट यांनी केलेली होती. अबॉट यांनी केलेली होती. बघूया. Saudi was inspired by the legendary story of the pirate who removed the bell on the inch cap rock placed by the abbot of Aberbrothock. आणि ही कशी आहे? लेजेंडरी, एक दंतकथा आहे, एक खऱ्या अर्थानं साहसी कथा आहे. कोणाची आहे? द पिरेट मीन्स वी कॅन कॉल इट लुटेड. आपल्याला एक सेलर असतात, समुद्राच्या झांजा वगैरे लुटणारा लुटेरा म्हणतात आणि त्याची ती स्टोरी आहे. त्यांनी काय केलं? रिमूव्ह द बेल. बघा किती लोक त्या ठिकाणी ज्या असणाऱ्या या अबॉटनं धर्मगुरूनं ज्याचं नाव आहे अबरब्रोथॉक यानं जी काय असणारी ती घंट्याची सूचना, धोक्याची सूचना देणारी घंटा ज्या ठिकाणी अडकवली होती, पण पिरेट येणं म्हणजे सेलरनं, लुटेरे असणारा ज्याचं नाव आपण बघतोय राल्फ द रोअर यानं मात्र काय केली? रिमूव्ह, काढून टाकलेली आहे. ऑन द इंच कॅप रॉक प्रेस्ड बाय द अबॉट ऑफ अबरब्रोथॉक. द पोएम गिव्स अस मेसेज. खूप महत्वाचं आहे. व्हॉट वी लर्न फ्रॉम दिस पोएम दॅट इज सो इम्पॉर्टंट फॉर अस. खऱ्या अर्थाने कवितेतून आपण शिकलो तरी काय? कविता शिकायची कशाला? मेसेज काय आहे? संदेश काय आहे? आपल्याला बोध काय मिळतो? हे खूप महत्वाचं आहे. म्हणून गिव्स अस मेसेज दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ द ड्यू पनिशमेंट. अगदी बरोबर आहे मित्रांनो. आयुष्यामध्ये पनिशमेंट आणि रिवॉर्ड हे माणसाला मिळतच. एखादं चुकीचं काम माझ्याकडे घडलं तर मला पनिशमेंट मिळणारच आणि एखादं चांगलं जर काम जर मी केलं तर खऱ्या अर्थानं मला रिवॉर्ड मिळणारच. मग या असणाऱ्या राल्फ रोअर यानं ती बेल रिमूव्ह केली आणि त्याला काय झालं? त्यानं वाईट काम केलं आणि वाईट कामाचं त्याला असणारं फळ किंवा वाईट कामाची शिक्षा त्याला मिळाली. याचा अर्थ हा मेसेज आपल्याला मित्रांनो असंच आहे, आपण जसे कराल तसे आपण भराल, जे पेराल ते उगवाल. डू द गुड डीड्स, definitely it will be good for us. Do the wrong or bad things, definitely it will be bad or worse for us. एखादी चांगली गोष्ट करा, आपल्याला नेहमी त्याचे चांगली फळ मिळतात. एखादी वाईट गोष्ट माझ्याकडे झाली तर त्याचा परिणाम हे वाईट म्हणजे पनिशमेंट मिळतच असते. हा संदेश आपल्याला याच्यामधून दिलेला आहे. दो इट इज अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम ऑफ 17 स्टांजा. जरी ही कविता 17 स्टांजाची मोठी जर असली, फक्त सार एकच आहे, डू द गुड डीड्स. चांगली कर्म करा, चांगल्या कर्तव्यामध्ये राहा आणि चांगलं केल्यानंतर आपल्याला त्याचं खऱ्या अर्थाने रिवॉर्ड मिळतं आणि वाईट गोष्टीनंतर आपल्याला पनिशमेंट मिळते. हेच याच्यामधून सांगितलेलं आहे. बघूया, सुरुवात करूया आपण कविता, जी काय कवितेचं नाव आपण बघतोय द इंच कॅप रॉक composed by Robert Southey. Let us begin. The first stanza. No steer in the air, no steer in the sea. The ship was still as could be. Her sails from the heavens received no motion. Her keel was steady in the ocean. The opening line and opening stanza, the Southey is going to say that the surrounding the situation that is totally calm and quiet. या ठिकाणी पहिल्या स्टांजामध्ये कवी आपल्याला सांगतात परिस्थिती खूप त्या ठिकाणी कशा शांत वातावरण आहे. दो द सेलर दे